मॉर्निंग, सुप्रभात. तर कसे आहेत सगळेजण? आशा करतो बरा असाल. आता चढत पडत मध्ये निघाले एकविरा. मस्तपैकी अचानक प्लॅन बनलाय. वाजले 4. आईने फोन केला, भाईला जायची इच्छा झाली. काय आपला शुभम भाऊ आहे आणि आता आपला हा वैभव भाऊ आहे. वैभव भाऊच्या पाठी साहिल भाऊ आहे. हे rummycircle.com आहे. हा आणि जायचा खर्च काढतोय. आणि तो समोर आमचा सूरजवीर आहे. सूरजवीर म्हणजे तो सूरजवीर नाही, हा आमचा सरोज दास. आणि त्याच्या पाठी रवी आहे. मस्तपैकी अचानक भयानक प्लॅन झालाय. चाललोय आता पोहोचलो. माझ्याकडून आता पेट्रोल भरलंय. आता डायरेक्ट सुसाट निघणार, लोणावळा मॅगी खाणार आणि आईच्या दर्शनाला जाणार. भेटू आता पुढे, बघत राहा. गाइस ये हमारा डांसर है, छपरी डांसर बोलते हैं, फुल चिल वाला. हाँ बच्ची कुछ तो बता रहे भाई अपना. 3 जोड़ी सॉक्स लेके आए थे. कितना? 3 जोड़ी 100 रुपए का सिर्फ. सॉक्स कौन सा है? ओजी नाइकी और ये थाईलैंड से वॉच लेके आए तेरा भाई. क्या पर टाइम कुछ ज्यादा भी हुआ, 12:30 बजे ले अभी हमारे. धड़कने भी तेज है, हम क्या करें. विजय गैंग बोलते किधर भी चलते, किधर भी चलते. गाडी बघ पुढं, नाहीतर जाशील. एकविरा आईच्या डायरेक्ट वरती दर्शनाला. काय विषय हार्ड आहे. चलो मंडळी, आता वाजलेत 5:58. 6 वाजले. निघाले तर 4 वाजता. अजून आम्ही पनवेल मध्येच आहे. विषय काय झाला, चहा प्यायला थांबलो. चहा पिल्याच्या नंतर आमच्या रवी दुबे भावाला आली वॉशरूमला गेलो कळंबोलीच्या पेट्रोल पंपवर. हा आणि तिथे गेल्यावरती विषय असा झाला, बाथरूम जाम घाण, सर्व्हिस एकदम घाण. आणि भाईला आला प्रेशर, करणार काय. मग आलो पुढं, तर वॉशरूम वगैरे केली, फ्रेश वगैरे झालोय. आता जस्ट नाव पोहोचलोय एक्सप्रेस हायवे, आपला एक्सप्रेसचा हायवेच्या ब्रिजच्या बायपासला पोहोचलोय. तिकडनं निघालोय आणि व्ह्यू आहे ना, असा व्ह्यू आहे ना, एक नंबर व्ह्यू आहे. दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी. व्ह्यू बघा. आणि पहिली राईड आहे, आपला पहिला व्लॉग आहे. आणि विषय आपला असा आहे, गरीब माणूस आहे म्हणून आपण बाईकवर फिरतो, कारमध्ये फिरायचा आपला शौक नाही. आणि आपला घोडा तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल. आताच्या ब्लॉगमध्ये असा विषय झालाय, घोडा गेलाय चिपळूणला मित्राकडे आणि आपण आहे आता सध्या त्याच्या ॲक्सेसवरती. बघूया. आपला अचानक भयानक मित्रमंडळ असं आहे, प्लॅन कधी पण उठसूट, एकदम विषय हार्ड आहे. आता व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू माझा घ्या. घाटातला व्ह्यू तर तुम्हाला माहितच असणार ऑफकोर्स. आणि तुम्हाला सांगितलं तसं आपल्या चॅनलचं नावच गरीब माणूस आहे, त्यामुळे आपण गरीब माणसासारखं फिरतो. एकदम रात्री अचानक भयानक प्लॅन झाला. या भाईचा मला मेसेज आला. भाई बोलला एकविराला गेलो नाही, बोला आईच्या दर्शनाला जास्त दिवस झाले जाऊन, बोला एकदा जाऊन येऊ, फेरी मारून येऊ. बोला ठीक आहे, बोला दर्शनाला जायला कोणाला नाही वाटतंय. आणि एकविरा आईच्या दर्शनाला पॉइंट आहे. आई हे बोलली आहे तर जायला भागच आहे आपल्याला. आणि शेवटी देवाच्या दर्शनाला कोण नाही बोलू शकतं का. डायरेक्टली रात्री प्लॅन केला आणि सकाळी 4ला निघालो. प्लॅन करताना 8 जण होती, पण माहिती आहे ना प्रत्येक ग्रुपमध्ये 2 जण वाट लावणारे असतात. त्या सेम दोघांनी वाट लावली. त्यातला एक आपला आशिष भाई आणि दुसरा आपला प्रेम भाई आणि अजून 2 जण आहेत मध्य ब्रदर्स. पण ठीक आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये ते पण दिसतील अशी आशा करतो. त्या पण त्यांना पण जरा सांगतो. आता आपली जर्नी चालू झाली ब्लॉगची, आपण करूया, कंटिन्यू करूया. आता बघूया, प्लॅनिंग तर आहेत, भरपूर काय प्लॅनिंग आहेत, करूया. पहिला ब्लॉग आणि आपल्या यूट्यूबची ब्लॉगची पहिली सुरुवात आईच्या दर्शनाने. कदाचित दुसरा ब्लॉग आपला शिर्डी बाबांच्या दर्शनाने होईल. शिर्डीला जाऊया.
बघूया तेव्हा आपला घोडा घेऊन जायचं 100%. आणि तेव्हा पण थिंक सो आपण एवढे सगळेजण असून आणि अजून यामध्ये मेंबर्स ऍड होतील कदाचित. ठीक आहे, तेव्हा गोरडाची राईड. आणि ही आपली CNG आहे, बजाज CNG पॉवर गाडी आहे भाई. बजाजवाल्यांनी जो नाद केलाय ना एकदम विषय खोल नाद आहे भाई. 180 रुपयामध्ये ना गाडी लोणावळा एकविरा जाऊन रिटर्न येते ठाण्यामध्ये. म्हणजे एकदम भयंकर नाद आहे. प्लॅटिनाला पण तोड नाही असा विषय आहे. आणि गाडी 110च्या स्पीडने एकदम टॉप टू टॉप चालते पण मस्त. शक्य झालं ना तर मी गाडी चालवीन ती 110 टॉप मारीन आणि तुम्हाला दाखवीन मी. बाकी चालू आहे आता फालतूगिरी. स्टेट येऊन बघत राहूया. आमचा वैभव दादा बॅट्समॅन काय बोलतो बघा जरा. थोडस इग्नोर केलं तर लफडे होतील परत. आमच्याकडे चार्जरचा पण जुगाड आहे. सगळं घेऊन निघालो आम्ही. चार्जिंग CNG आणि सगळ्या टोप्या सगळं निघालोय. अर्ली मॉर्निंग भोले बाबा के दर्शन. बघा कुठं चाललेलो कुठं आलो. हे बघा इथं सर्कस होता वाटतं. जोकर दिसतोय पुढं आणि आम्ही चाललोय आता. एक रस्ता शोधतोय. जर तिकडे जायला काय चान्स भेटला तर मग बघू. इकडे ना पाठीमागे एक क्रॅश लँडिंग प्लेन आहे आय थिंक सो. त्याचा व्हिडिओ काढायला चान्स नाही भेटणार. थिंक सो नाही भेटणार. बघूया आपला काय चान्स भेटतोय का. इकडनं रस्ता दिसतोय. थांबा तिथे जाऊन तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करतो. जर जमलंच तर अलाउड असेल तर बघूया व्हिडिओ काढायला. नसेल तर मग बघूया. जसं म्हणजे त्यांना जर जमलं तर बघूया. नाहीतर मग ठीक आहे व्हिडिओच काढायचा आहे आपल्याला म्हणा. बाकी काय करायचं नाही. हा बघा हाच क्रॅश लँडिंग प्लेन. तुम्हाला जे बोललो मी जस्ट पोरं बोलली म्हणून व्हिडिओ काढायला आले. बघूया काय विषय. विषय गंभीर वाटतोय. काका बघायला अलाउड आहे का आतमध्ये. नाही ना इकडनंच. काय झालेलं आहे मामा याचा प्लेनचा. क्रॅश लँडिंग होती का. नहीं भाई क्रैश लैंडिंग होती नहीं. जेट खराब हो गया वो देखो. काय म्हणताय. काय माहित नाही विषय काय गंभीर आहे. जरा भारी वाटलं म्हणून दाखवू बोललो ब्लॉगमध्ये म्हणून आलोय. आता हायवे आहे. या हायवेच्या रोडवरनं दिसला आम्हाला. आलोय बघायला. चला निघूया. आतमध्ये अलाउड नाही आहे. रेलिंग लावलेली इथे गेट लावलेले तसे. एक काका आहे तिकडे अलाउड नाही आहे. बट ठीक आहे फाईन. बघूया आता काय विषय. आता आय थिंक सो चहाला थांबायचा विषय आहे. एकदा परत गाडी घ्यायची का चहासाठी थांबायचा विषय चालला. बघू काकाचा काहीतरी जुगाड आहे. काय विषय बघतो आणि तुम्हाला लगेच करेक्ट करतो. 2 मिनिटं द्या. आता कसं माहिती आहे विषय असा आहे. या काकाला विचारला आपण. काका सांगतायत की शूटिंगचा विमान आहे. क्रॅश वगैरे काय नाही. फेक न्यूज आहे क्रॅशची. इकडे रिसॉर्ट होता एक. तर त्या रिसॉर्टमध्ये शूटिंगसाठी फिल्म शूटिंगसाठी होता व्हिडिओ हा. मग आता तो इकडे म्हणजे पूर्ण खराब झालाय. आणि तुम्हाला जे बोललो ना जोकर सर्कस वगैरे आय थिंक सो ते शूटिंगचा सेटअप होता. आणि हा विमान पण शूटिंगसाठीच होता. तर आता इकडे
शूटिंग नाही होत आय थिंक सो, कारण की विमानाची कंडिशन बघून मला तर नाही वाटत. आपल्याला पण माहित नव्हतं काय, आम्हाला वाटायचं की क्रॅश लँडिंग वगैरे आम्ही बघायचो. लास्ट डिटेल मध्ये माहिती घेऊया जरा, ब्लॉग पण पण दाखवूया. बघूया चला पुढे काय होते बघूया. बघा पब्लिक इकडे चेक करते, व्हिडिओज काढलेले चेक करते. हा आमचा शुभ आहे, हे डार्लिंग आहे आपली साहिल, हा आपला भाई आहे वैभव अवताडे, हा आमचा सूरजवीर आहे समजा, सरोज दास सर सूरजवीर. आणि हा तुम्हाला बोललो ना मग अशीचा सीन रवी दुबे, हा रवी दुबे. विषय हार्ड आहे, याच्यामध्ये 2-3 जण मिसिंग आहेत. बघूया आणि आधार कार्ड आहे. हा असा विषय. आणि आपल्या कंपनीचं नाव पण विषय गँग आहे, कंपनी नाही आमची एक ग्रुप आहे. ही आपली बजाज CNG आहे, आणि ही आपली स्प्लेंडर आहे, आणि ही आपली अक्षय भाईची ॲक्सेस आहे. मगाशी तुम्हाला बोललो ना, माझ्या मित्राने नेली आपली गरुडा. तो ॲक्च्युली तो निखिल भुवड आहे, तो दिव्याला राहतो, तो चिपळूणला गेलाय गाडी घेऊन. आणि त्याची हॉर्नेट माझ्याकडे होती, पण हॉर्नेटची कंडिशन बरोबर नव्हती, म्हणून मग अक्षय भाईने आपल्याला ॲक्सेस दिली, त्याची घेऊन आलो. आता बघूया पुढे काय होतं काय नाही ते ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. तुम्हाला जसं मगाशी बोललो ना, इकडे बघा तो विमान दिसतं का, प्लेन. हे तो रिसॉर्ट, हा रिसॉर्ट आहे आय थिंक सो. हा रिसॉर्ट आहे ना निशीलँड वॉटर पार्क असं काहीतरी समथिंग होता, 28 एकर्स असं काहीतरी. ह्याचा काहीतरी सिनरी आहे. बघूया आतमध्ये स्लाइड्स दिसत आहेत ब्रेक झालेल्या, अलाउड तर नाही पण आम्ही चाललोय आता. बघूया इकडे तिकीट काउंटर होता आय थिंक सो. आहे का तिकीट काउंटरला कोण? बघा पूर्ण ब्रेक झालाय आय थिंक सो. हॉरर प्लेस टाईप वाटतोय इकडे. बघा ना पूर्ण तुटलंय सर्व, काय आहे नाही. नक्कीच भारी असणार हा, कारण की 28 एकर्समध्ये दाखवत आहेत होता म्हणून. बघूया अजून पण हाय ठीकठाकच आहे. इकडे ट्रेन वगैरे दिसते बघा, ऑप्शनला आहे भाई, माहिती आहे का? प्लेन ट्रेन सगळं इकडंच आहे. भाई बघा काय बोलते आपला रवी भाई. काय भाई? कुणाला विकत घ्यायचे तर घेऊ शकतो भाई. तुम्ही ब्लॉग मध्ये जो पण बघतोय ना, ते 28 एकरच्या जे पण आहे रिसॉर्ट आहे ते विकत घ्यायला भेटेल. तिला मराठी येत नाही तरी मराठीची अशी कशी करते. पण चांगला आहे, मराठी बोलतो तरी भाई. आपला विषय हार्ड आहे भाई तुझा एकदम. तुला आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगू, हे बघा हे अजून पण वर्किंग आहे. तुम्हाला जास्त खर्च नाही करायचा यामध्ये. हा बघा जास्त खर्च नाही करायचा आहे ना. हा आहे ना, हा कॉन्ट्रॅक्टर आहे ना, ह्याला माहिती आहे इकडे काय काय वर्किंग आहे काय काय नाही. हे बघा आमचा शुभ आहे. काय रे भाई काय विषय, बाहेर का थांबला या पोरांमध्ये? अरे गाड्या, अरे काय नाही एवढा, चालतंय चल. इकडे डिस्कशन चाललंय आय थिंक सो, विकत घ्यायचा विचार चाललाय वाटतं या लोकांचा. हा बघा हा सरोज दास आहे ना, हे रूम बिम दाखवते काहीतरी इकडे. हे भाई त्या रूम मध्ये बघा भाई, बाई बी दिसते मला व्हाईट साडी पडद्यामधून दिसते गाईस. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते का माहित नाही, आम्हाला दिसते. हे बघा ते पडदा हलते बघा तिकडे आतमध्ये. ह्याला पडदा पण हलताना दिसतोय गाईस बघा. जर तुम्ही रात्री आला ना, घाणचा दरवाजा उघडेल तुमच्या. फक्त तुम्हाला तो बाबा भेटेल 100 रुपयामध्ये. हे बघा काका आले, अजून काका आले, त्यांना दाखवा. हे बघा इकडचे हे काका आहेत, केअरटेकर आय थिंक सो इकडचे. काका काय विषय काय होता इथं? हो काका काय होतं इथं? काय वॉटर पार्क होता का? आता बंद आहे. भारी होता, पूर्ण मोठा होता का असा? अरे फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ काढतोय. हे अनिवार्य आहे इकडे वाटतं. बंद करूया आपण, काकाला डिस्टर्बन्स नको. गोडवली फाटा आणि आता आलो आपण चाय प्यायला. काय शिवराज हॉटेल आहे, शिवराज चहा सेंटर आहे, तिथे आलोय. बघूया प्रेरणा घेऊन सर्वांनी बनवलेलं. आता चहा पिलेला पनवेलला. टाइमपास ना विचारू नका. वाजले किती रे आता? वाजले किती बघ जरा रे? 6:40 6 वाजून 40 मिनिटं. हा आता तुम्हाला बोललो होतो ना 5 वाजून 58 मिनिटाला चहा पिऊन निघालेलो, आणि आता 6:40. आता जाताना कन्फर्म लोणावळा घाटामध्ये एकदा थांबल, मग मंदिर देवीच्या मंदिराच्या पायथ्याला थांबूया, हॉटेल वगैरे घेऊ, जरा फ्रेश वगैरे हो, आणि मग कपडे चेंज करून मंदिरात दर्शन करायला जाऊया. बघूया अचानक भयानक मित्रमंडळ आहे, प्लॅन काय पण होऊ शकतात. सध्या विचार चाललाय जेजुरीचा. बघूया जर जमलंच तर मग जेजुरी, नाहीतर मग रिटर्न ट्रिप घरी आपल्या. चला स्टे ट्यून, भेटत राहूया.
आलेले आहेत, भारी वाटतंय. 7:15 वाजले ना, 7:15. 4ला निघालेलो, 3 तास इथे यायलाच लागले. आरामात येतोय, म्हणजे एवढं सिरियसली राईड नाही करते, एन्जॉय करत करत येतोय ना, त्यामुळे एकदम आरामात येतो, एकदम मस्त वाटतंय. बाकी विषय हार्ड आहे. मॅगीचं ठिकाण आता हा. मॅगी खाणार मॅगी. हा विषय याच्या आधी पण आला, लय वेळा आलोय, फक्त मॅगी खायला आले लोणावळ्याला. हे पण ते मावशीचं दुकान बंद आहे आपल्या, बघू ऍडजस्ट करूया, कुठेतरी खाऊया, पोरांना भुका लागलाय. एवढा चहा पिले तरी पण भुकाच लागलं अजून, करूया ऍडजस्ट करूया. माकडाकडे गेलाय, बघा बघा, आला बघा, आला बघा, आला. व्ह्यू एकदम भारी आहे, थोडासा व्ह्यूची मजा घेतो आणि तुम्हाला पुढचा रूट दाखवतो आपला. आता आय थिंक सो डायरेक्टली एकविरा स्टॉप घेऊ आम्ही. आता बघूया, थांबलो तर थांबूया टोल नाक्याच्या पुढे, बाकी बघत राहूया काय हालचाल होतात, तुम्हाला दाखवत राहतो. चला भेटूया पुढं. पोचायला आलो आता, 8:14 झालेत. 8:14 पोहोचलोय एकविराच्या पायथ्याशी, मेन गेटला आहे आपल्या, बघू शकता एकविरा मंदिर. टाइम झालाय 8:15. पूर्ण टाइमपास करत करत आलोय. जिथं 2 तासाचा रस्ता नाही तिथं 4 तास लावलेत. मजा आली आहे, पण तुम्हाला समजेल, ब्लॉग बघाल ना तर तुम्हाला समजेल. आणि आता जाताना पण जेम मजा आहे, ब्लॉग कंटिन्यू मध्ये बघत राहा, समजेल तुम्हाला. चला आता फ्रेश वगैरे होतो आणि दर्शनाला गेलं की तुम्हाला दाखवतो अगेन. आईचं दर्शन घेऊया. तर गाईज आलोय आता फ्रेश व्हायला, बघितलंय आता रूमवरती आलोय इकडे. तर वैभव निवास असा आहे, मंदिरात जवळच आहे. फ्रेश वगैरे होऊया. आता गाड्या पार्क केल्या तिकडे, इथेच रूममध्ये थांबलेलो आहे. फ्रेश वगैरे होतो आणि थोडासा नाश्ता वगैरे करून दर्शनाला जातो. फ्रेश झाल्यावरती तुम्हाला कंटिन्यू भेटतो. जातो आतमध्ये आता रूममध्ये. मस्त सगळे पोरं आता आय थिंक सो थोडासा आराम करूया, झोपल वगैरे आम्ही लोक, त्यानंतर मग निघूया. हे काय बघा, झोपायला तर चालूच आहे या लोकांचं. बघूया काय होतं काय नाही. पोरांना भेटून, पोरं कसं बोलतील तसं बघूया. भेटतो तुम्हाला पुढे फ्रेश वगैरे होऊन. चला. सो आता निघालोय, फ्रेश वगैरे झालोय रूममधून मस्त. आता एकदम तगड्यात. आई पण आपल्या एकदम रेडी झालाय, बाकी पब्लिक पण आपली रेडी झालेलीच आहे ऑलरेडी. आता पद्धतशीर निघालोय, आईच्या गाड्यावर आहे, रस्त्यातच आहे. जाऊ आता फटाफट, दर्शनला जाऊ, दर्शन करू आणि मग बघूया वरती. तुम्हाला जाताना वरती गेल्यावरती एकदा येईल, एक टेक येईल, मला दाखवेल. झालं तर आहे रेडी, बघूया आता पुढचं काय असेल ते. आता पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. चला. मेकअप चाललाय याचा, हे बघा असे पोरं आमच्या इथं रस्त्यावरती मेकअप करतात. गरीब माणूस, चॅनलचंच नाव गरीब माणूस. विषय हार्ड आहे. झाला का? अरे बघ अख्खा दाढी गोरी गोरी दिसते. विषय हार्ड. तुझा काय भाई? तुझा हार्ड आहे एकदम विषय. आमचा भाई गेलाय तिकडं, जाऊ दे, दिसणार नाही, सोडून द्या विषय. सो आलोय आता मंदिरामध्ये, लाईनीत लागलोय. गर्दी तर नाही जास्त, पण बघू किती वेळ लागतोय. आय थिंक सो 15-20 मिनिटात दर्शन व्हायला पाहिजे. बाकी पब्लिक आहे पाठीमागं, चलते रो चमकते रो. विषय दर्शन झाला, बघू मध्ये जर चान्स भेटला तर दाखवतो, आईचं दर्शन देतो तुम्हाला जर चान्स भेटला तर. नाहीतर मग दर्शन करून डायरेक्ट बाहेर येऊन भेटतो तुम्हाला. चला भेटू नंतर. मंडळी निघालोय आता आपण. दर्शन झालंय आपला मस्त व्यवस्थित, एकदम लवकर झालं दर्शन, गर्दी नव्हती जास्त. निघालोय आता, बाहेर पडतोय हायवेला. तर कुठेतरी नाश्ता बिष्टा करू,
जेवायला बिवायला थांबू कुठेतरी असतात आणि निघूया मग घरी जाऊया. बघूया जेजुरीचा प्लॅन नाही होत आहे, थोडासा काम आलाय, काम अडकले त्यामुळे संध्याकाळी कामावर जरा थोडासा प्रॉब्लेम आहे. ते काम गरजेचं आहे म्हणून आपण जेजुरीचा प्लॅन पोस्टपोन करू. त्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ टाकूया आपण, त्याचा पण एक जर्नीचा. आता चाललोय आपण घरी, ऑन द वे नाश्ता करायला थांबल्यावरती तुम्हाला भेटतो. चला.